नांदेडच्या शासकीय रुग्णालयामधील बालरोग अतिदक्षता विभागात एका बेडवर झुरळ फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी चौकशी समिती गठीत केली आहे, तर रुग्णालयामध्ये नियमित पेस्ट कंट्रोल करण्याचे निर्देशही दिले। नांदेडमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तर विहिरींनी देखील तळ गाठले। त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते। तत्काळ टँकर सुरू करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। रायगडमधील तोंडसुरे गावात महिलांनी हंडा मोर्चा काढला। तोंडसुरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे सरकारचा निषेध करत अधिकाऱ्यांना यावेळी महिलांनी जाब विचारला, तर पाणी पुरवठा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। शिवना नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नागरिकांनी गोदावरी पाटबंधारे कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करत ठिय्या मांडला। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी का सोडलं जात नाही असा सवाल आंदोलकांनी केला। पाणी सोडल्यामुळे कन्नड, वैजापूर आणि गंगापूरच्या शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। पेण तालुक्यातील हेटावणे धरणाच्या परिसरात नागरिकांनी आंदोलन केलंय। हेटावणे धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता न दिल्यानं धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आक्रमक झाल्यात। त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे। राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। नागपुरातील व्हरायटी चौक इथं विदर्भवाद्यांच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भाला भरीव निधी न दिल्याचा आरोप करण्यात आला, तर वीज ग्राहकांची संमती नसताना देखील स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत असल्याचा आरोपही केला। वर्धा जिल्ह्यातील कारंजा इथल्या शासकीय धान्य गोदामामधील हमाल कर्मचारी संपावर गेलेत। गेल्या 4 महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालं नसल्याने कर्मचारी संपावर आहेत। वेतन खात्यात जमा होत नाही तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनाच्या बाहेर आंदोलन केलंय। सोयाबीनला हमीभाव मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। सोलापुरातील ढेमरेवाडीत वाघाचं दर्शन झालं। या वाघाचा वावरही वनविभागाच्या कॅमेऱ्यात चित्रित झाला। या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि रेस्क्यू टीमकडनं घटनास्थळाची पाहणी करण्यात येते, तर वाघाचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। सोलापूर जिल्ह्यात पशुगणनेचं 85% काम पूर्ण झालं। आता केंद्र सरकारनं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली, त्यामुळे पशुगणना अंतिम टप्प्यात आली आहे। पशुगणनेची आकडेवारी पाहता सोलापूर जिल्ह्यात गायींची संख्या अधिक आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे, मात्र याला राज्य सरकारचा विरोध आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सभागृहात दिली। सध्या धरणाची उंची वाढवण्याला कोर्टानं बंदी घातल्याचं त्यांनी म्हटलंय। विधान भवनातील कर्मचारी तुटवड्यावरनं भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभा अध्यक्षांना घरचा आहेर दिला। एकीकडे विधान भवन चकाचक करत आहात, मात्र कर्मचारी भरायला हवेत ते भरत नाहीत असं म्हणत त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना प्रश्न केला। पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिलाय। राज्यातील 125 उपजिल्हाधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। गेल्या 8 वर्षांपासून प्रशासकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडली होती, तर 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पदं निर्माण करण्याचा देखील निर्णय घेतलाय। पुण्यातून महत्त्वाच्या शहरासाठी हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली आहे। हायस्पीड रेल्वेमुळे दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरात विद्यार्थी, उद्योजक, व्यापाऱ्यांना प्रवास करणं सोपं होईल। सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची माजी मंत्री धनंजय मुंडेंनी भेट घ्यायला हवी होती असं वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं, तर आपलं आणि मुंडेंचं खूप दिवसांपासून बोलणं झालं नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे आल्यापासून खंडणी आणि खून प्रकरणं वाढली आहेत। यापूर्वी असं वातावरण नव्हतं असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केला। मुंडेंनी अनेक FIR दडपलेत, त्यांना संतोष देशमुख हत्येमध्ये आरोपी करा अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे।
सतीश भोसले उर्फ खोक्यानं चूक केली असेल तर त्याच्यावर तातडीनं कारवाई करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। बीडमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्या प्रकरणामध्ये खोक्या मुख्य आरोपी होता, तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा नवा मुहूर्त जाहीर झालाय। रायगड पालकमंत्री पदासंदर्भात होळीपर्यंत निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं। भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे। विरोधकांचा सन्मान म्हणून विरोधी पक्षनेतेपद द्या अशी मागणी भास्कर जाधवांनी विधानसभेत केली। संख्या कमी असताना अनेक ठिकाणी विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे दाखले जाधवांनी दिले। विधानसभेत प्रताप सरनाईक आणि आदित्य ठाकरेंमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली। वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणार का आणि चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवणाऱ्या चालकांवर दंड वाढवणार का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत केला। त्यावर उत्तर देताना ड्रंक अँड ड्राईव्हच्या टेस्टची संख्या वाढवणार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। अनेक कार्यकर्त्यांमुळे नेते अडचणीत येत असतात, सोबत फोटो काढणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखता येत नाही, त्यामुळे अनेकदा वाल्याचा वाल्मिकी होतो अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली। काही कार्यकर्ते दिसताना सभ्य असतात, मात्र चूक झाली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे असं मुनगंटीवारांनी म्हटलंय। नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रार्थनास्थळावरील भोंग्यांचा विषय विधानसभेत मांडला। यूपीमधील सर्व भोंगे बंद केलेत, राज्यातही तशी कारवाई करणार का असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला। यावर तपास करून कारवाई करण्यात येईल असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। भोंग्यासंदर्भातील कायदा कडक होणं गरजेचं आहे, बेजबाबदारपणा करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली आहे। शेखर भोयर यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा झालाय। अशोक चव्हाणांच्या सोबत काम करणाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याचं काम सुरू आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय। कसबा मतदारसंघातील 60 कोटींची जागा रवींद्र धंगेकरांनी विकास करण्यासाठी घेतली, मात्र संबंधित जागा वक्फची असल्याचं सांगून भाजपच्या काही नेत्यांनी त्याविरोधात कोर्टात धाव घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। त्यामुळे रवींद्र धंगेकर शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेल्याचं राऊतांनी म्हटलंय। सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये शंभूराजेंचा फोटो लावणं बंधनकारक करावं, तसंच GR काढावा अशी मागणीच आमदार अमोल मिटकर यांनी केलेली आहे। तर संभाजी महाराजांचं तैलचित्र विधानभवन आणि मंत्रालयामध्ये लावावं अशी मागणी देखील त्यांनी केली। त्यासाठी अमोल मिटकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं। नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला। संचालक शिवाजी चुंबळे यांच्या गटानं पिंगळे यांना धक्का दिला। 18 पैकी 15 संचालकांनी देविदास पिंगळे विरोधात अविश्वास ठराव आणला होता। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारला धारेवर धरले। शिवभोजन थाळी, गुलाबी रिक्षा, सिलेंडर आणि आनंदाचा शिधा यासारख्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश नाही। सरकारनं गरज सरो आणि वैद्य मरो अशी अवस्था जनतेची केली असा हल्लाबोलही वडेट्टीवारांनी केला। आपण सरकारमध्ये असतो तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। आधी निधीमध्ये तरतूद होती, आता ती 36,000 कोटी करण्यात आली आहे। जनतेला फसवणं हे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं धोरण आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। आमदार भास्कर जाधवांनी आज सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवारांना चिमटे काढलेत। आपण संघाच्या शाखेत गेलोय, नमस्ते सदावत्सले माहिती आहे, अजितदादा तुम्ही संघाच्या शाखेत गेला नाहीत अशा शब्दात भास्कर जाधवांनी अजित पवारांना डिवचलं। सध्या अजितदादा बदललेले आहेत, ते कविता करायला देखील लागलेत असा टोला देखील त्यांनी लगावलाय। यंदाच्या बजेटमधील निधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सर्वाधिक निधी मिळाला आहे, तर भाजप दुसऱ्या आणि एकनाथ शिंदेची शिवसेना शेवटच्या स्थानी आहे। दरम्यान एकनाथ शिंदेकडील नगरविकास खात्याच्या निधीला देखील कात्री लावल्याचं दिसतंय। नगरविकासच्या निधीमध्ये गेल्या वेळेपेक्षा 10,000 कोटींची कपात झाल्याचं दिसतंय। महाराष्ट्रात 34 लाख मतदार वाढले, ते कुठून आले असा सवाल खासदार
बजरंग सोनवणेंनी केलाय। वाढलेली नावांची यादी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते समजत नाही। याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याचं खासदार सोनवणे यांनी म्हटलंय। नाशिकच्या मालेगावात पुलाच्या उद्घाटनाच्या प्रतीक्षेला कंटाळून नागरिकांनी उड्डाणपूल सुरू केला। जुना आग्रा रोडवरील उड्डाणपूल गेल्या 8 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे। वारंवार उद्घाटन लांबणीवर पडल्यानं वाहतूक कोंडीला कंटाळून नागरिकांनी पूल वापरण्यास सुरुवात केली आहे। धुळ्यातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहामध्ये दुरवस्था झालेली आहे। या वसतिगृहात शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वस्तूंचा दर्जा निकृष्ट आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना 800 रुपयांमध्ये स्पेशल रूमची सुविधा मिळते, तर रुग्णांच्या सेवेसाठी स्पेशल रूममध्ये फ्रीज, एसी, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट, ओव्हन, गॅस, गीझर, पाण्याचं फिल्टर अशा अनेक सुविधांचा समावेश आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमधील 10वीच्या गणिताच्या पेपरबाबत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं। अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या गावातनं पेपर आले, मात्र अंतर असल्यानं आणि त्या दिवशी 2 पेपर असल्याने उशीर झाल्याचं गट शिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी सांगितलं। पुणे विद्यापीठाच्या सेंट परीक्षेतनं एसबीसी आरक्षण काढण्यात आलंय। सेंट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। एसबीसीचं आरक्षण नसल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यात आरटीईमध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी 18 पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षण विभागानं ही कारवाई केली आहे। आरोपी पालकांनी त्यांच्या पाल्यांना आरटीईमधील प्रवेश घेण्यासाठी खोटा रहिवासी पुरावा सादर केला। ही बाब उघडकीस आली। गोंदियातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला। नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई केली आहे। पोलिसांनी कारवाईमध्ये 14 लाखांहून अधिकचा गुटखा आणि पान मसाल्यासह एक ट्रक असा 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। शिरूरमध्ये पोलिसांनी 61 लाखांचा अवैध दारू साठा जप्त केला। गोव्यावरून नाशिकला जात असताना पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी 1050 दारूचे बॉक्स जप्त केलेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त केला। पंढरपुरातील साखर कारखान्यांनी एफआरपी रक्कम थकवलेली आहे। सोलापूर आणि धाराशिवमधील ऊस उत्पादकांचे साखर कारखान्यांनी 631 कोटी थकवले। त्यामुळे 17 साखर कारखान्यांना 18 मार्चला साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे। जळगावातल्या अमळनेरमध्ये बसस्थानकाजवळील अतिक्रमणावर नगरपालिकेनं धडक कारवाई केली। यामध्ये 50हून अधिक अतिक्रमणं जेसीबीच्या माध्यमातून हटवली आहेत। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे।